धमाल करू ये हे मनाली नवरी हलदन पिवली जायली आजच्या दिसाला पाटील घराण्याला आनंद झायलय आनंदाचे दिसाला हे माया मावशी आयलन गो आयलन ताईचे हलदीला मांडवन बैसून लागलन गो लागलन नवरीला पोकाया हे कान्यावरा उखले पायाली हलदो पाटलांचे गोदाराशे बांधेला उंबरू कैलासवासी रमाकांत बाबांचा आशीर्वाद लाभला गोले केला शर्मिला आईन अवतन केलंय आजो साऱ्या गावाला कैलासवासी जनार्दन बाबांचा आशीर्वाद लाभला नातीला हरिश्चंद्र बाबांचा आशीर्वाद गो लाभला लारुक्या नातीला हे सीताबाई आजी इंदुबाई आजी लागल्या हलद लावाला नातीला हलद लावाला हलदीला निकिता अमृता दीपश्री पायल आदिती लागलन मिरवाला सान्या श्वेता लागलन मिरवाला मांडवाला शशिकांत हरेश गो वर्म्याचा पिवला फेटा अनंत चंद्रकांतचा गो वर्म्याचा लाल लाल फेटा अरुण मोहनचा गो वर्म्याचा जरीचा फेटा सुनीता वर्षा गो काकी नसतय हलदीला निर्मळ सुरेखा काकी नाचतान गो हलदीला मनीषा जयश्री काकी मिरवतान मांडवदाराला संगीता आत्या गो हलद लाविते अंगाला सुवेदा आत्या गो लागली गोर भरवाला जयश्री कमलावती आत्या लागल्यान गोर भरवाला रेशमा आत्या गो नाचतान मांडवदाराला रोहिदास सुधीर मामा आयल्यान काकन बांधाला कैलासवासी अविनाश मामांचा आशीर्वाद लाभला जागृती मामी गो लागले गोर भरवाला कल्पना मामी गो लागले हल्दींना चाला गणगोत जमलय मांडवदारा नाचतोय केलवणे पाडागाव सारा लाराची आमची मनाली ताई जाईल उद्या सासरी घर हे हितेश प्रथमेश साईल गो भाऊ लागल्यान हल्दी नाचाला चैतन्य मयुरेश सिद्धेश भाऊ लागल्यान मांडवन मिरवाला ए तल्याचं पाणी खोल वर कमल डोल ग तल्याचं पाणी खोल वर कमल डोल ग मनाली तुला भेटला नवरा भेटला राजावान ग मनाली तुला भेटला नवरा भेटला प्रथमेश नवरा ग गालानी हसतान तालानी
नाचताना किरणचे हलदीला गलानी हसताना तालानी नाचताना किरणचे हलदीला वरमाया करवल्या नाचताना किरणचे हलदीला या गो वरमाया करवल्या नाचताना किरणचे हलदीला साऱ्याने सुनी गो सोन्याच्या साखल्या गल्यानु गो कानात रिंगा डुलतान गो तिरंगी येण्या डोक्यानु गो सोन्याच्या घंटाने गल्यामध्ये कैच्या लागल्याने चमकायला सोन्याच्या घंटाने गल्यामध्ये कैच्या लागल्याने चमकायला या गोवन माया करवल्या नाचताना किरणचे हल्दीला या गोवन माया करवल्या नाचताना किरणचे हल्दीला नाचताना तालानु गो डोक्यानं बाज काय घालून शिगो कुंदनच्या साऱ्या दिसतान गो चमचम मांडवान करतान गो निंबोली गावचे मामूस आईले हल्दीने नाचवला हे निंबोले गावचे मामूस आईले हल्दीला नाचवला या गोवर माया करवल्या नाचताना किरणचे हल्दीला या गोवर माया करवल्या नाचताना किरणचे हल्दीला किरणचे हल्दीला गणगोत जमलाई नाचायला हे 100च्या नोटी उरवायला निंबोलचा मामूस सोमनाथायला हे अशोक कुलवी घरी हल्दी जोरान लागला जगदीश गायला हे अशोक कुलवी घरी हल्दी जोरान लागला जगदीश गायला या गोवन माया करवल्या नाचताना किरणचे हल्दीला या गोवर माया करवल्या नाचताना किरणचे हल्दीला हसताना तालानी नाचताना किरणचे हल्दीला गलानी हसताना तालानी नाचताना किरणचे हल्दीला वरमाया करवल्या नाचताना किरणचे हल्दीला या गोवर माया करवल्या नाचताना किरणचे हल्दीला
घरांच्या निग शोभा वरमाई घरांच्या निग सुनीता वरमाई घरांच्या निग वर्षा वरमाई घरांच्या निग अर्चना वरमाई घरांच्या निग सुप्रिया वरमाई घरांच्या निग पुष्पा वरमाई घरांच्या निग कला वरमाई घरांच्या निग अपर्णा वरमाई घरांच्या निग ताईबाई वरमाई घरांच्या निग विशाखा वरमाई पिंकी बहिणीला बोलवून सोनीला हळद लावा गो 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 मोनिका बहिणीला बोलवून सोनीला हळद लावा गो मोनिका बहिणीला बोलवून सोनीला हळद लावा गो मोनिका आता लावला कशा नारायण नमस्ते नारायण नमस्ते नारायण नमस्ते या परमेश्वराच्या नामस्मरणाने सुरुवात होणार आहे. साळाबादप्रमाणे स्त्री शक्तिमान प्रासादिक भजन मंडळ वधूवरांचं सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे आणि या सत्कार समारंभाचे यजमान माझ्या शक्तिमान प्रासादिक भजन मंडळाचे कार्यकर्ते नथुराम गोविंद पाटील यांची नात याने नथुराम गोविंद पाटील यांचे सुपुत्र मोहन मुंबई मंडळाचे माजी सेक्रेटरी मोहन नथुराम पाटील यांची कन्या श्रुती हिचं शुभविवाहाच्या निमित्ताने सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. तरी माझ्या शक्तिमान प्रासादिक भजनाच्या कार्यकर्त्या अध्यक्षाबाई सकुबाई नागेश तुरमाडकर तसेच उपाध्यक्षा सांगुणाबाई दिघीकर यांच्या अध्यक्षतेखाली पंच कमिटी जनाबाई वासकर रजनीबाई विठोबा वासकर यांच्या सकाराने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझ्या शक्तिमान प्रासादिक भजन मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग जानू खरगावकर, कार्याध्यक्ष दामू माधव वासकर, खजिनदार पांडुरंग गणवाडील, उपखजिनदार रामदास दामू वासकर तसेच उपाध्यक्ष पांडुरंग बसवत तसेच व्यवस्थापक रामा दिघीकर
यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवल्याबद्दल माझ्या शक्तिमान प्रासदिक भजन मंडळाच्या महिला मंडळाच्या वतीने त्यांचे सर्वांचे स्वागत करून सर्वांना धन्यवाद देत आहे. तसेच या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे यजमान मोहन नथुराम पाटील यांचे सोयरे संबंध दिघी गावचे केशव मेंदाडकर, केशव कांदेकर, लक्ष्मण कावळे, तसेच आमचे सोयरे हरी गुलेसर, तसेच महिला मंडळांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवल्याबद्दल यजमानांच्या वतीने त्यांना सर्व धन्यवाद देऊन या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. तसेच या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या माझ्या शक्तिमान प्रासदिक भजन मंडळाचे मुंबई मंडळाचे कार्यकर्ते चेतन दशरथ पाटील, तसेच जयवंत जया पाटील यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवल्याबद्दल पुन्हा एकदा शक्तिमान प्रासदिक भजन मंडळाच्या वतीने सर्वांचे स्वागत करून सर्वांना धन्यवाद देत आहे. पुढील कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने सुरुवात करीत आहे. तरी या कार्यक्रमासाठी सुरुवात म्हणून अध्यक्षस्थान माझ्या शक्तिमान प्रासदिक भजन मंडळाच्या कार्यकर्त्या, तसेच रजनीबाई विठोबा वास्कर ही आमची सूचित करण्याची महिला मंडळ आहे. सर्व महिलांना जागरूक करण्याचं काम, पाटील साहेब, जागरूक करण्याचं काम ही आमची विठोबा वास्करांची बायको करत असते. तसंच आम्हाला जागरूक केलेलं आहे. तर एक नाव विसरलेलं आहे, दामोदर पाटील यांचं नाव विसरलेलं आहे. हे त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान मालताबाई नरेश पाटील यांचं नाव मी सूचित करत आहे. त्यांनी अध्यक्षस्थान भूषवायचं आहे. त्यांना विनंती करेन की आपण इथे येऊन अध्यक्षस्थान भूषवायचं आहे. एकदा नाव घेतलं काही होला पाहिजे, नाव घेता काही अंदाज आहे ना, नाव घेऊ तर कारण मालताबाई नरेश पाटील यांना वेणी घालण्याचं काम माझ्या शक्तिमान प्रासदिक भजन मंडळाच्या कार्यकर्त्या रजनीबाई विठोबा वास्कर, जनाबाई पांडुरंग वास्कर यांना मी विनंती करेन आपण यांना येऊन सन्मानित करायचं आहे. उलटा आलं वाजव. घातला ना घेऊ कार्यक्रमाचं सांगवता, तुम्ही सांगवता, कुणाला सांगवता ते सांगवता. हो, तुम्हाला माहित आहे ना. सगळ्यांना लावा ते हो, चांगले पैसे येतात का ते? कार्याध्यक्ष दामू माधव वास्कर यांना सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने आमच्या मंडळाचे कार्यकर्ते पांडुरंग वास्कर त्यांना मी विनंती करेन त्यांना पुष्पहार देऊन सन्मानित करायचं आहे. दामोदर वास्कर आहे. तसेच मंडळाचे खजिन, तसेच उपखजिनदार रामदास दामू वास्कर यांना सुद्धा मंडळाच्या वतीने त्यांना सुद्धा पुष्पहार देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच व्यवस्थापक ग्रामाधिकारी आमच्या समक्ष होते म्हणजे आम्हाला कोणी भीती नाही. काम पया करून दे. तसेच यजमान, या कार्यक्रमाचे यजमान
पाटील यांना सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने माझ्या मंडळाचे उपाध्यक्ष पांडुरंग बसवत यांना मी विनंती करेन त्यांना पुष्पहार देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. आमच्या या कार्यक्रमाचे यजमान यांचे सोयरे मेवणे साडू केशव मेंदाळकर केशव कांदेकर मुक्काम दिघी यांना सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने माझे नथुराम दिघीकर यांना मी विनंती करेन त्यांना सुद्धा पुष्पहार देऊन सन्मानित करायचं आहे. लक्ष्मण कावळे यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण इथे येऊ माझ्या मंडळाचे खजिनदार उपखजिनदार रामदास अमावास्कर त्यांना सुद्धा पुष्पहार देऊन सन्मानित करायचं आहे. मुलीचे मामा लक्ष्मण कावळे यांना सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने सन्मानित केलेला आहे. तसेच आमचे सोयरे या यजमानांचे सुद्धा सोयरे आहेत हरिरी लखमा भुणेसर यांना सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने आमच्या मंडळाचे उपखजिनदार पुष्पहार देऊन सन्मानित करणार आहेत. त्यांचं सुद्धा टाळ्याने स्वागत करायचं आहे. यजमानांची करायचं आहे. तसेच दामू पाटील यांना सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने रामदास अमावास्कर यांना मी विनंती करेन की आपण त्यांना सुद्धा पुष्पहार देऊन सन्मानित करायचं आहे. माझ्या मंडळाचे मुंबईचे कार्यकर्ते जयवंत पाटील यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे माझ्या मंडळाच्या वतीने. तसेच रामदास अमावास्कर यांना मी विनंती करेन त्यांना सुद्धा पुष्पहार देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच या कार्यक्रमाचे मुंबई मंडळाचे कार्यकर्ते खजिनदार चेतन दशरथ पाटील यांना सुद्धा मंडळाच्या वतीने सन्मानित करायचं आहे. रामदास अमावास्कर यांना विनंती करेन की आपण त्यांना पुष्पहार देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच आमच्या मंडळाचे सर्व बुवा श्रीमान गोवर्धन हरी पाटील यांचं सुद्धा छोटंसं सत्य करण्यात येत आहे तरी त्यांना आनंदाने स्वीकारावं. माझ्या मंडळाच्या वतीने सन्मानित करायचं आहे. रामदास अमावास्कर यांना विनंती करेन की आपण त्यांना पुष्पहार देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच माझ्या मंडळाच्या शक्तिमान प्रासादिक भजन मंडळाच्या अध्यक्षबाई सकुबाई नागेश तुंबाडकर. सकुबाई इथं नाव घेतल्याच्या नंतर विठोबा देव पण कापत असतो तरी ह्या देवानी आमच्या या मंडळामध्ये सुद्धा सकुबाई दिलेले आहे. सकुबाई अध्यक्ष आहेत पण चांगुणाबाई सुद्धा सत्व हरण करण्यासाठी चांगुणाबाई पण सुद्धा आमच्या मंडळामध्ये तसेच उपाध्यक्षा चांगुणाबाई ज्यांनी सत्व हरण केलेलं आहे. सत्वाची चांगुणाबाई आमच्या मंडळाच्या उपाध्यक्ष आहेत. देवाने सुद्धा इथं संतांची पावलं लागलेले आहेत. त्या चांगुणाबाई दिघीकर यांना मी विनंती करेन आपण इथं होऊन मालतीबाई वास्कर त्यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. तसेच आपल्या श्रीवर्धन तालुक्यातील जिगी गावची शान म्हणून देवीदास कावळे साहेब माजी सरपंच माजी सभापती यांची आईबाई आम्हाला दिसत आहे. त्यांना सुद्धा आम्ही पुष्पहार देऊन सन्मानित करायचं आहे. त्यांना विनंती करेन की आपण इथे येऊन पुष्पहार घेऊन सन्मानित व्हायचं आहे. या आजीबाई गंगा वागिर्ती मामूबाई कावळे यांना सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने सन्मानित करायचं आहे. विठोबा वास्कर यांच्या सौभाग्यवती रजनीबाई विठोबा वास्कर यांना विनंती करेन की आपण त्यांना पुष्पहार देऊन सन्मानित करायचं आहे. मांबाईबाई कावळे गुणेसर मांबाई गुणेसर यांना विनंती करेन आपण इथं होऊन शक्तिमान प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आपणास पुष्पहार देण्यात येणार आहे. तरी विठोबा रजनीबाई विठोबा वास्कर यांना मी विनंती करेन त्यांना पुष्पहार देऊन सन्मानित करायचं आहे.
नववधू यांची मावशी रुपाली कांदेकर यांना सुद्धा मंडळाच्या वतीने सन्मानित करायचं आहे. तरी मंडळाच्या कार्यकर्ता रत्नीबाई विठोबा वास्कर यांना विनंती करेन त्यांना पुष्पहार देऊन सन्मानित करायचं आहे. फोटोसाठी लय आमचं फोटो आतूस हिला पण आमच्या मंडळाच्या वतीने सन्मानित करायचं आहे. तरी मंडळाचे कार्यकर्ते आमच्या शक्तिमान चांगलंबाई यांना मी विनंती करेन की आपण त्यांना सुद्धा पुष्पहार देऊन सन्मानित करायचं आहे. आतूस वंदना हंडीबोड कावळे पार्वती कावळे यांना सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने सन्मानित करायचं आहे. मंडळाच्या कार्यकर्ता रत्नीबाई विठोबा वास्कर यांना विनंती करेन की आपण त्यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. इकडे बघा बाई, इकडे बघा. कल्पना भालचंद्र कावळे यांना सुद्धा मंडळाच्या वतीने सन्मानित करायचं आहे. हार घाला. मंडळी, कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि या कार्यक्रमाविषयी माझ्या मुंबई मंडळाचे कार्यकर्ते, या कार्यक्रमाचे वडील, आपला मुंबई मंडळाचे सचिव पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपण इथं 2 मिनिटं येऊन मनोगत व्यक्त करायचं आहे. आज आपण शक्तिमान मंडळ प्रासादिक भजन मंडळ आणि माझा बोलतात ना की अवमूल्य वेळ दिलाय माझ्या मुलीच्या शुभकार्य हस्त वेळात वेळ काढून बोलतात ना की अवमूल्य वेळ देऊन माझं जे वडिलांचं माझं मंडळ आहे, माझं पण मंडळ आहे, म्हणजे माझं घर कुटुंब एकच वडील, जो पण वडील आहे तोपर्यंत आपण मुलाचा कुठं जाऊ शकत नाही. त्याचा मान तुम्ही शक्तिमान मंडळाने राखला आणि माझ्या मुलीला सन्मानित करून तिचा सत्कार केलात आणि माझ्या त्या द्विगुणित माझे नातेवाईक आहेत सासूरवाडीचे, त्यांच्या पण समक्ष तुम्ही सत्कार समारंभ आयोजित करून त्यांना सन्मानित केलं, त्याबद्दल मी काही शब्द जास्त बोलू शकत नाही, कारण की मी चेतन पाटील यांच्याबद्दल लग्न झालं तेव्हा मी तुमच्या संबोधित केलं, पण आता मला वाटतं की त्यांच्या समक्ष माझं त्यांचा पण आदर करून तुम्ही सन्मानित केला, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद करतो आणि तुम्ही पुढील कार्यक्रमाला सुरू तसेच कांदेकर साहेब मला मी सुद्धा विनंती करेन की आपण इथं 2 मिनिटं उभं राहून मनोगत व्यक्त करा. या थोडक्यात या. मामा बोलेल. नमस्कार. आपली शक्तिमान भजन मंडळ यांनी सगळ्यांनी मिळून आमचा जो सत्कार केला आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि गावातली महिला मंडळ आहे त्यांनी पण आमचा सत्कार केला आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि माझ्या भाचीला जो सन्मान दिला आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि मी एवढे शब्द माझ्यातून पुरे करतो. आपल्या मुंबई मंडळाचे उपसचिव खजिनदार मोहन नथुराम पाटील यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 मंडळाच्या चहापाणीच्या कार्यक्रमासाठी 500 रुपयाची देणगी आली आहे. हेपना जाहीर असून त्यांच्या कामानुसार करायचं आहे. आज साखरपुरा शक्तिमान मंडळाव, आज साखरपुरा शक्तिमान मंडळाव, आज साखरपुरा शक्तिमान मंडळाव, आज साखरपुरा शक्तिमान मंडळाव. सुरती बैसाली सत्काराला लाईट घेतली उजेराला, लाईट घेतली उजेराला, लाईट घेतली उजेराला,
बहिणी यांचे साडू मुक्कामदिगी केशव कांदेकर साहेब, केशव कांदेकर मुक्कामदिगी यांच्याकडून सुद्धा या चहा पाणी करता 500 रुपये देणगी आले आहे, त्यांचं सुद्धा टाळ्याने स्वागत करायचं आहे. केशव कांदेकर यांच्याकडून या चहा सत्कार समारंभाच्या चहा पाणी करता 500 रुपयाची देणगी पुन्हा एकदा त्यांचं टाळ्याने स्वागत करायचं आहे. शक्तिमान मंडलाने दिले आमंत्रण सुत्रे तुझ्या सत्कारामुळे मंडळाने दिले आमंत्रण श्रुती तुझ्या शक्तिमान मंडळाने दिले आमंत्रण श्रुती तुझ्या सत्कारामुळे दारी मंडळामुळे सुत्री तुझ्या लग्नामुळे दारी मंडपी तोरंडुले सुत्री तुझ्या लग्नामुळे दारी मंडपी तोरणुले मंडपी तोरणुले श्रुती तुझ्या दिले आमंत्रण सुत्रे तुझ्या लग्नामुळे नंद्राजाई दिले आमंत्रण तुझ्या लागणामुळे मुआजीने दिले आमंत्रण तुझ्या लागणामुळे मुआजाई दिले तुझ्या लग्नामुळे दनाजीने दिले आमंत्रण तुझे तुझ्या दिले आमंत्रण दिले मायाजीने दिले आमंत्रण तुझ्या लग्नामुळे मुआजाई दिले आमंत्रण तुझ्या लग्नामुळे मुआजीने दिले आमंत्रण तुझे मायाजीने दिले आमंत्रण तुझ्या लग्नामुळे मायाजीने दिले आमंत्रण तुझ्या लग्नामुळे दारी मंडपी तोरंडुले सुटे तुझ्या लग्नामुळे दारी मंडपी तोरंडुले सुटे तुझ्या लग्नामुळे मावन मावाने दिले आमंत्रण तुझ्या लग्नामुळे तुझ्या लग्नामुळे गोवर्धन मामाई दिले आमंत्रण सुटे तुझ्या लग्नामुळे तुझ्या लग्नामुळे मुले पुष्पाजीने दिले आमंत्रण सुटी तुझ्या लग्नाजीने दिले आमंत्रण सुटी दिले आमंत्रण तुझ्या लग्नामुळे सखुआजीने दिले आमंत्रण त्यांचे आजोबा मुक्कामदिगी येथे हरी लक्ष्मा बुणेसर, मुलीचे आजोबा हरी लक्ष्मा बुणेसर मुक्कामदिगी यांच्याकडून सुद्धा या कार्यक्रमासाठी 100 रुपयाची देणगी आले आहे. हे 100 रुपये तुमच्या हातात ठेवतो. रामाजानी दिले आतुनी दिले आमंत्रण तसेच माजी सभापती देवीदास कावळे, माजी सभापती देवीदास कावळे यांचे बंधुराज भालचंद्र कावळे यांच्याकडून सुद्धा या कार्यक्रमासाठी 100 रुपयाची देणगी आले आहे. त्यांचं सुद्धा टाळ्याने स्वागत करायचं आहे. झालेलं आहे. ज्याप्रमाणे आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली, अशीच उपस्थिती उद्या वधूच्या मंडपात जाऊन आपल्यासोबत आपली चिलीपिली घेऊन या वधूला वराणा शुभाशीर्वाद देण्याकरता आपण पुन्हा एकदा उद्या वधूच्या मंडपात याल अशी आपल्या आग्रहाची विनंती करून आजचा हा सत्कार समारंभ इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण, जय
भरीला कलस त्यावर लाविली आंब्याची पाना भरीला कलस त्यावर लाविली आंब्याची पाना त्यावर लाविली आंब्याची भरीला कलस द्यावं लाविली आंब्याची पाना भरीला कलस द्यावं लाविली आंब्याची पाना बाजूला सारी ते भूषण नवऱ्याचा अंगोली नाना बाजूला सारी ते भूषण नवऱ्याचा अंगोली नाना प्रतापवर्म्याने घातलाय गो जरीचा मांडवदा राणा प्रतापवर्म्याने घातलाय गो जरीचा मांडवदा राणा भरीला कलस द्यावं लाविली आंब्याची पाना 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 टाकीला तांदळी दाना टाकीला तांदळी दाना त्याने टाकीला तांदळी दाना चारे बाजूला फिरविला धागा शोभून दिसतय नाना चारे बाजूला फिरविला धागा शोभून दिसतय नाना भरीला कलस द्यावं लाविली आंब्याची पाना 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 मलाही आनंद झाईलय वांगणी या गावाला वांगणी या गावाला वांगणी या गावाला रोहित भावाने मान दिला गण गोताला मान दिला गण गोताला मान दिला गण गोताला नवर देवान वाशिंग बांधिला नमन केला देवाना नवर देवान वाशिंग बांधिला नमन केला देवाना भरीला कलस द्यावं लाविली आंब्याची पाना 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 प्रतापवर्म्याने घातलाय गो जरीचा मांडवदा राणा प्रतापवर्म्याने घातलाय गो जरीचा मांडवदा राणा भरीला
कलस द्यावं लाविली आंब्याची पाना घरीला 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 कलस द्यावं लाविली आंब्याची पाना
दिलं दुसरं काय पाहिजे मला हौशेन, अंगावरचा जॅकेट दिलं दुसरं काय पाहिजे मला हौशेन. चैन दिली दुसरं काय पाहिजे मला हौशेन, गल्यातली चैन दिली दुसरं काय पाहिजे मला हौशेन.